श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा. हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रजुनाते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटिशी. कारे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुझी गाढ निद्रा येदवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत सीन. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन. गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुनगावी, हा शेगावची करीवारी. समर्थांविषयी प्रेम भारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते. गजाननाच्या वाऱ्या करीशी सद्गुरु त्याला मानिशी. परी त्याने सांगतुशी मंत्र कानी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावचा गजानन वेडापिसा साचे असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिशी त्याला. या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणाते हे भजन पिशा परी आचरण. कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते. केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाण. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नशे ठाई. म्हणून वेळण करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीशी बोलला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका अंजन गावासी जातोस का. गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कानगोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंबाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझ कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस ती मी आज पुरवीन खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंदती झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्य पूजा करावया याविना आणखी आसनशे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिदल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती स्रोते हो. जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ, किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मशी दिल्या मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलावण्या. अंजन गावी चाला आता मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे, भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय.
हे ऐकता भागाबाई अंजनगावास गेली पाही. आता मुणगावचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुणगावाला येण्या परत निघाला तई बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्या पासी. समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा. भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा आशे हो, त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंग ऐकून पादुका घेता जाहाला. झामसिंग आला मुणगावात. तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामसिंगाशी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुणगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण. मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळी ती आपले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान. म्हणजे त्र्यंबका लागून हे येते विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी सेगाव ग्रामीचे. तो सुटी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी. जाऊन या शेगाव नगरी जेवू घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनिया सर्वसाचे. परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी. जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा. माझ्या आई ऐसे म्हणी आपणा करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुखश्रीती लहान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वहिनी. माझे जे का आले म्हणी विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार. तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माये खरी. मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी धीराप्रती हास्यवदनी. यासाठीच काहो म्हणी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे. मजला स्पष्ट शब्दाने. काही ना आपुल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या ते धीराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण. लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली धीराला जा आता शेगावला. वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. उसुनिया आपुल्या ताता येता झाला स्टेशनाशी.
तो गाडी बाराची निघून या गेली साची. तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज काहो केला अवेर माझा एकाली. मी मुळीच ही नदीनं कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कावड्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम अशी कोणती चूक झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय हे दुर्दैवा तो माझा साधिला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी. नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपाराशी नका उपेक्षू लेकराशी. ही शिदोरी शेवण्याशी यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार. मग या येतवर काहो अनुमान करीतसा. मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो. म्हणून या हान होतो अपमान तुमचा येतकिंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण. तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शना तई तो योगीरान. न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात. पक्वान्नाची परिलुप्त तीवर नावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर. कोणाची ती नुसती खीर श्रीखंडपुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून. आपुलेन झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती. त्यांची नशे होत शाती म्हणून मी बोललो. तई महाराज म्हणते थांब जरा. आग्रह नको करूस खरा. भोजन आज 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे. नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माये जेवी बाळके दृष्टी पाहावी. झाले असे पहा तेवी भाऊ कवरा कारणे. समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार. उभा राहिला जोडून कर वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन. बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाकीत गुंतलो मी उपोषित राहिलो. नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता. म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची. कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ. काय आणले आहेस पाहू समर्थांशी जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी. कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद मुन्न अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामींची योग्यता खरेच भक्तवत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत. सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी. तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान्न नाही रुचले. भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊंनी घेतला समर्थ प्रसाद शेगावला. सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवराशी जा आता अकोल्याशी. पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया आपुली असू द्यावी दया. याविन दुसरे मागावया मी ना आलो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान. सर्वदा घडू चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम सेगोकार. एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी काम करुनी शेता तरी. अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन. काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा. घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडित असे. जे जे असेल दैवात तेथे स्रोते घडून येत. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एक आला शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी. नेम धरून सशे मारी शर्ये घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला. ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी. त्याची शिकार करण्या भली शिकाऱ्याने आपुली. नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक. त्या योगी ससा मेला एक शरा लागला. त्या तुकाराम माळ्याला कानामागे अवचित. शरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर.
थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी काही केल्या निघेना. शरीरातो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना. तुकारामाशी अतिशय मस्तक दुखे अहोरात्र. निद्रा न लागे किंचित. नवस सायास केले बहुत परिगुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात. तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेला हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा शेवाही घडेल पुण्य तेही लादेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी. शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामाशी मानवले झाडणे त्याने सुरू केले. अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली. तई गोष्ट घडून आली ऐशारीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून शर्रा पडला गळून. जैशी काती भोकरातून दाबिता सुटे आठोडी. तैसे साच येते झाले शर्रा पडता थांबले. दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती विन कवनाची परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गणू विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्त.